सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, 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 करकटवरी ठेवोनिया, करकटवरी ठेवोनिया, तुळसी हार गळा कासे पीतांबर, तुळसी हार गळा कासे पीतांबर, करकटवारी ठेवोनिया, करकटवारी ठेवोनिया, तुळसी हार गळा कासे पीतांबर, तुळसी हार गळा कासे पीतांबर, आवडे निरंतर हेची ध्यान, आवडे निरंतर हेची ध्यान, तुळसी हार गळा कासे पीतांबर, तुळसी हार गळा कासे पीतांबर, आवडे निरंतर हेची ध्यान, आवडे निरंतर हेची ध्यान, तुळसी हार गळा कासे पीतांबर, तुळसी हार गळा कासे पीतांबर, मकर कुंडळे तळपती श्रवणी, मकर कुंडळे तळपती श्रवणी, श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी, मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित, कंठी कौस्तुभमणी विराजित, तुळसी हार गळा कासे पीतांबर, तुळसी हार गळा कासे पीतांबर, कंठी कौस्तुभमणी विराजित, कंठी कौस्तुभमणी विराजित, तुळसी हार गळा कासे पीतांबर, तुळसी हार गळा कासे पीतांबर, आवडे निरंतर हेची ध्यान, आवडे निरंतर हेची ध्यान, तुळसी हार गळा कासे पीतांबर, तुळसी हार गळा कासे पीतांबर, आवडे निरंतर हेची ध्यान, आवडे निरंतर हेची ध्यान, तुळसी हार गळा कासे पीतांबर, तुळसी हार गळा कासे पीतांबर, कासे पीतांबर, कासे पीतांबर, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, 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 तुका म्हणे माझे हेची तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने, पाहिन श्रीमुख आवडीने, पाहिन श्रीमुख आवडीने, पाहिन श्रीमुख आवडीने,
हार गळा कासे पितांबर तुळसी 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 हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान 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 तुळसी हार गळा कासे पितांबर 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 कासे पितांबर कासे पितांबर विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हॅलो कानपुराचा आवाज कमी करा ना थोडा. ही पण चढले मागाशीच बोलत. असू दे घ्या. राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 हरी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले
तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा,
संत तुकाराम महाराज की, श्री सद्गुरु बाबा महाराज की जय, विश्वनाथ महाराज की जय, परम पूजनीय स्वामी कृष्ण महाराज की जय, पालेश्वरी माते की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय। हर 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 संतांनी बरवे झाले शरण गेलो, उगविलो संकटी आणि ही रूपावळे करुणी खळे हरिदासी, बरवे झाले शरण गेलो, उगविलो संकटी, तुका म्हणे समागमे नाचो प्रेमे लागलो, बरवे झाले शरण गेलो, उगविलो संकटी, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते, समचरणं सरोजं सान्द्र नीलाबुधाभं, जगन्ने हितपाणिमण्डनं मण्डनानं, तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाये कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाये कथेचा विस्तारू, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदांभोज तेजस्फुरदि प्रदेशं, विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ओम नमो ज्ञानेश्वराय, ओम नमो ज्ञानेश्वराय,
अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वचने अति भाविका एका जनाधनी तुमचा दास त्याची आस पुरवावी जय जय हो शुद्धे उदार प्रसिद्धे अनवर्ता आनंदे वर्षती ये विषय व्याळी मिठी दिदली नोटी ताठी ते तुझे गुरुकृपा दृष्टी निर्विष होय। आता सगळ्यांनी हाताने टाळी वाजवायची आहे आणि मुखाने भगवंताचं नामचिंतन करायचं आहे। गोविंद जय जय गोपाल जय जय 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 राधा रमण हरी गोविंद जय जय हरी गोविंद जय जय मीरा रमण हरी गोविंद जय जय रमण हरी गोविंद जय जय गोविंद जय जय गोपाल 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 जय जय ब्रह्मा की जय जय विष्णु की 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 जय जय उमापति शिव शंकर 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 की जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरी गोविंद जय जय राधा रमण हरी गोविंद जय जय मीरा रमण हरी गोविंद जय जय मीरा रमण हरी गोविंद जय जय गोविंद जय जय गोपाल 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 जय जय कुळीची ही कुळदेवी केली ठावी संतांनी बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी जगतवंदनीय जगद्गुरु श्रीमंत संत देहनिवासी वैराग्य मूर्ती वैष्णव वीर वैष्णवाग्रण्य असलेल्या तुकोबारायांचा अभंग प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला आहे। अभंग 4 चरणांचा आहे आणि या अभंगात तुकोबाराय तुम्हाला सांगतायत की आपल्या कुळातली जी कुळदेवी आहे ना ती आपल्याला कोणी दाखवली कोणी समजावून सांगितली तर कुळीची ही कुळदेवी केली ठावी संतांनी। मला वाटते आता आपला 4था दिवस आहे माग सुद्धा हा अभंग झाला असेल आधीच्या महाराजांनी पहिल्या महाराजांनी घेतला होता नाही झालं. नाही तुकोबाराय आपल्याला सांगतात की आपल्या कुळातली देवी साधू संतांनी आम्हाला दाखवून दिली त्या देवीला आपण शरण गेलो। तुकोबाराय सांगतात की त्या देवीला मी शरण गेलो बरवै झाले शरण गेलो उगविलो संकटी। आपण या आदिमाईला शरण आलोत की नाही आणि त्याच्यामुळे संकटापासून आपली सोडवणूक झाली सुटका झाली। पुढे म्हणतात की ही देवी ही भगवती तुम्हा आम्हाला समजावून सांगण्यासाठी साधू संतांना फार त्रास सहन करावा लागला फार छळ सहन करावा लागला। संतांनी सांगावं आणि ही रूपाबळे करुणी खळे हरिदासी। पण ती जे देवी जेव्हा आम्हाला कळाली अक्कलनात आली तेव्हा मात्र तुकोबाराय सांगतात की आम्ही आनंदाने नाचायला लागलो डोलायला लागलो। तुका म्हणे समागमे नाचो प्रेमे लागलो असा अभंगाचा साधा सोपा आणि सरळ अर्थ आहे। विठ्ठला विठ्ठला
अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. चालू असलेला हा शारदीय नवरात्र उत्सव आणि त्या निमित्तानं आपल्या पाले बुद्रुक या गावामध्ये पालेश्वरी मातेच्या उत्सवानिमित्तानं अखंड हरिनाम सप्ताह. आपण जर पाहिलं तर नवरात्र उत्सव गावोगावी आहेत, पण असा उत्सव मला कुठं पाहायला मिळाला नाही. का तर भगवतीची ज्यावेळी आपण आराधना करतो, तिला स्थानापन्न करतो ना, किंवा देवाची जरी आपण स्थापना केली ना, तरी त्याच्या समोर त्याच्या आवडीचाच प्रकार करावा. आणि ते इथं मला पाहायला मिळालं. अखंड हरिनाम सप्ताह. अखंड नाव का हो? तर आपण या सप्ताहात कुठल्याही वेळेला या, कधी या, रात्री या, दिवसा या, दुपारी या, तुम्हाला भगवंताच्या नामाशिवाय दुसरं काहीही ऐकायला मिळणार नाही. मग साधना जरी वेगवेगळ्या असल्या ना, तरी त्याचं फळ मात्र एकच आहे. अवघ्या दशा येण्याची साधती, मुख्य उपासना सगुण भक्ती, प्रगटे अंतरीची मूर्ती, भाव शुद्धते कोण्या, बीज आणि फळ हरीचे नाम. मग भजन असू द्या, कीर्तन असू द्या, प्रवचन असू द्या, हरिपाठ असू द्या, सगळ्यातून काय साधन करायचं आहे? भगवंताचं नामचिंतनच आपल्याकडून घडतं. देवाशी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस. आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार. त्या भगवती समोर तिला आवडणारा प्रकार जो आहे ना, तोच आयोजित नियोजित केलाय. आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. किंवा देवाला स्थानापन्न, भगवतीला स्थानापन्न केल्यानंतर तिच्या समोर करावं तरी काय? तर बैसली देवता पुढे वैष्णवांची कथा. भगवंताची कथा, वैष्णवांची कथा, साधू संतांची कथा इथं आपल्याला अहोरात्र ऐकायला मिळत आहे. खऱ्या अर्थाने नवरात्र उत्सव आपला साजरा झाला. का तर नवविधा भक्ती या 9 दिवसात आपल्याला त्या आपल्याकडून नकळतपणे का होईना आपोआप घडल्या. आपण किती जरी ठरवलं असतं ना, तरी त्या आपल्याला शक्य झाल्या नसत्या. आपण कशामुळे झाल्या? या अखंड हरिनाम सप्ताहामुळे. त्या आजच्या कीर्तनाचे सौजन्य ज्यांचे आहेत ते कैलासवासी भगवान मंगळ्या पवार बाबांच्या पुण्यस्मरणानिमित्तानं त्यांचे चिरंजीव श्रीयुत महेश भगवान पवार आणि त्यांच्या परिवारानं आजची ही कीर्तनरूपी सेवा आयोजित नियोजित केली आहे. बाबा आपल्यातून निघून गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. पण बघा, एखादा माणूस जर आपल्यातून निघून गेला ना, तर त्याची आठवण किंवा त्याचं स्मरण आपल्याला कधीपर्यंत राहतो? 1-2 वर्षापर्यंत राहतं. पण खरोखरच गेलेला माणूस जर तेवढा भाग्यवान असेल, पुण्यवान असेल, भगवंताची सेवा करणारा असेल ना, तर आपल्या आयुष्यभर तो स्मरणात लक्षात. तुका म्हणे एका मरण्याची सारे, उत्तमाची उरे किती मागे, उत्तमाची उरे किती मागे, उत्तमाची उरे किती मागे. तुका म्हणे का मरण्याची सारे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, किती मागे उत्तम. तुका म्हणे का मरण्याची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. कधी उरेल? आपण ज्यावेळी आपलं जीवन जगत असताना सगळ्यांबरोबर प्रेमाने आनंदाने वागू तेव्हा. अन्यथा जगात माणसं कमी मरतात का? प्रत्येक क्षणाला कितीतरी माणसं मरतात. पण प्रत्येकाच्याच नशिबात आपण गेल्यानंतर आपल्या पुण्यस्मरणानिमित्तानं, 13व्या निमित्तानं, उत्तर कार्यानिमित्तानं भगवंताच्या नामचिंतनाचा कार्यक्रम नियोजित केला जातो का? नाही. सगळ्यांच्या जाण्यानिमित्तानं केला जात नाही. मग कोणाच्या जाण्यानिमित्तानं केला जातो? बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. किंवा पूर्वजन्मीची असेल पुण्य सामुग्री, तरीच जिव्हाग्री नाम येईल श्रीरामाचे. बाबांचं नक्कीच मागच्या जन्माचं काहीतरी सुकृत पदरात आहे. आणि म्हणून त्या निमित्तानं इथं पुण्यस्मरणानिमित्तानं या सेवेचं आयोजन नियोजन. तसं पाहिलं जन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या
संतांनी म्हणावं, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. कोणी म्हणावं? साधू संतांनी. मग तुम्ही आम्ही सुद्धा काहीतरी पुण्य केलेच असेल की नाही? आणि म्हणूनच आपण इथं बसलो. बाबांच्या पुण्यस्मरणानिमित्तानं ही सेवा आहे, किंवा नवरात्र उत्सवानिमित्तानं सेवा आहे. माझ्या वडिलांची मिरासिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. बाबांची भगवंताची सेवा होती, म्हणून त्यांना वाटलं की आपण सेवेचं आयोजन नियोजन मंदिरातच करावं, अन्यथा त्यांना तिथं सुद्धा करता आलं असतं, घरी सुद्धा करता आलं असतं. नवरात्र उत्सवानिमित्तानं कीर्तन सेवा आहे आणि त्याचा हा आलेला योगायोग आहे. नवरात्र उत्सव म्हणजे तरी काय हो, तर नवविध भक्तीचा नवरस उधळणारा सोहळा, की ज्याला आपण घटस्थापना असं म्हणतो. मग या घटस्थापनेच्या सोहळ्याच्या निमित्तानं साधू संतांनी, वाडवडिलांनी, आपल्या पूर्वजांनी या पंचमहाभूताच्या घटात स्थानापन्न असलेल्या रामाची अनुभूती आपल्याला आणून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग तुम्ही म्हणाल की या घटात राम आहे, तर आम्हाला दिसतो का? दिसत नाही. मग प्रत्येक जण आपण वेगळे आहोत, दिसायला, चालायला, बोलायला प्रत्येक जण आपण वेगळे आहोत. काही ना काही काडीचा फरक आपल्यात आहे. पण माऊली ज्ञानोबा राय सांगतात की तुम्ही आम्ही जरी दिसायला असायला वेगळे असलो ना, तरी सर्वा घटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाश सहस्रश्मी. माऊली ज्ञानोबा राय सांगतात की सगळ्यांच्या घटात स्थानापन्न असणारा भगवंत एकच आहे. मग आपण जो घटस्थापनेला घट स्थानापन्न करतो ना, तो कोण घडवतो? कुंभार घडवतो की नाही? मग तुमचा आमचा हा पंचमहाभूताचा घट आहे, हा कोणी घडवला? संतांनी त्याचं सुद्धा वर्णन कर. विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे, तुझ्या विना ते कोणा न कळे. देसी डोळे परी निर्मिती, तया पुढे अंधार. तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. संतांनी वर्णन करून सांगावं, तुमचा आमचा घट कोणी बनवला? विठ्ठला तू वेडा कुंभार. तुमचा आमचा आकार सारखा आहे का सगळ्यांचा? वजनात, उंचीत, बोलण्यात, चालण्यात, प्रत्येक गोष्टीत काही ना काही फरक आहे. घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. त्या भगवंताशिवाय आपलं दैव कोणालाही कळत नाही. बघा, दैव जर आपल्याला पुढचं आपलं कळालं असतं तर आपण आनंदानं जीवन जगलो नसतो. किंवा आपल्याला सोडा, दुसऱ्याचं सुद्धा दैव आपल्याला कळत नाही. म्हणून बघा, आपण एकत्र भेटतो ना की एकमेकाला विचारतो कसं चाललंय. आपण काय म्हणतो सहज? बरं चाललंय. बरं याचा अर्थ काय हो? तर चांगलंही नाही आणि वाईटही नाही, म्हणजे मधल्यामध्ये याचा अर्थ बरं चाललंय. मग संत सांगतात की प्रत्येकाचं दैव जे आहे ना, हे दैव वेगवेगळं आहे. मग आपण एकमेकाच्या समोर जरी असलो ना, तरी ते आपल्याला कळत नाही. मग असं वर्णन आलेलं आहे, दैव जाणिले कुणी, दैव जाणिले कुणी, लवांकुशाचा हलवी पाळना, लवांकुशाचा हलवी पाळना, वनी वाल्मिकी मुनी, दैव जाणिले कुणी, दैव जाणिले कुणी. खरं पाहायला गेलो तर लव आणि अंकुश प्रभू रामचंद्रांची मुलं आहेत की नाही? कुठं जन्माला यायला पाहिजे होती? राजवाड्यात जन्माला यायला पाहिजे होती, पण कुठे जन्माला आली? वनात. जन्म त्यांचा झाला आणि पाळणा कोण हलवत आहे? वाल्मिक ऋषी जे आहेत ना, ते त्यांचा पाळणा हलवत आहेत. म्हणजे देवाधिकांना सुद्धा दैव कळालं नाही, तर तुमचं आमचं दैव आपल्याला कळेल का?
आपल्याला कळत नाही, पण तुमच्या आमच्या घटात तो भगवंत आहे ना, तो भगवंत एक आहे आणि तो तुम्हाला कळावा याच्या करता संतांनी आपल्या वाडवडिलांनी सण वार व्रत वैकल्प्य अशा परंपरा आपल्याला लादून दिलेल्या आहेत. मग तो भगवंत आहे तरी कसा हो तुमच्या आमच्या घटात असणारा? माऊली ज्ञानोबाराय सांगतात, अनाधि मी सिद्धू निरुपाधी विशदू म्हणून शस्त्राधिका छेदू न घडेची मज. त्या भगवंताची सत्ता किती आहे? तुम्हा आम्हाला वाटते चालतो आपण, बोलतो आपण, उठतो आपण, बसतो आपण, पण नाही. चाले हे शरीर कुणाचे असते कोण बोलवी. चाले हे शरीर कोणाची असते, हे चाले हे शरीर कोणाची असते. हो चाले शरीर कोणाची असते, चाले शरीर कोणाची असते. कोण बोलावितो, कोण बोलावितो हरिवीण, हरिवीण देखवी ऐकावी एक नारायण. देखवी ऐकावी एक नारायण. बोल हरितो, बोल हरितो, हरिवीण, हरिवीण. हरि ओम. देखवी ऐकवी एक नारायण. देखवी ऐकवी एक नारायण, एक नारायण, एक नारायण. संतांनी सांगावं, चाले हे शरीर कुणाचे असते कोण बोलवितो हरिविण. आपल्याला वाटतं आपल्याला बोलता येते, पण नाही ना. साळुंकी मंजुळ बोलत सेवाणी शिकविता धनी वेगळाची. तुम्हा मला चालवणारा बोलणारा भगवंत वेगळा आहे आणि तो तुमच्या आमच्या हृदयस्थ आहे. त्या हृदयस्थ असलेल्या भगवंताची आपल्याला ओळख व्हावी याच्याकरता साधू संतांचा अवतार आहे. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा. जर साधू संतांनी अवतार घेतला नसताना तर ही भगवती म्हणा किंवा भगवंत म्हणा तुम्हा आम्हाला समजला नसता. तो भगवंत तुमच्या आमच्या हृदयस्थ आहे, पण आपलं तिकडे लक्ष आहे का? हृदयी असता रामू सर्व सुखाचा आरामू परिभ्रांतासी कामू विषयावरी. आपण विषय विकारांच्या आहारी एवढे गेलो की विषयांचा पडिपाडू गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय ते झाले गोडू जीवासी गा. मोक्षाला गवस निघालणारा जो परमार्थ आहे ना, तो परमार्थ आपल्याला आवडत नाही, पण अधोगतीला नेणारा गर्भवासाला नेणारी जी विषय वासना आहे ना, ती बाकी जीवाला आवडल्याशिवाय राहत नाही. म्हणून बघा आता नवरात्र उत्सव आहे, इथं मला मंगलमय असं प्रसन्न वातावरण दिसतंय, पण इतर ठिकाणी जर तुम्ही गेलात ना तर देवीची स्थानापन्न देवीला करतात, पण त्या देवी समोर तिला हवंय तेच घडतं असं नाही. आपण देवाला बसवलं ना, मग त्या देवाला त्याला जे आवडतं ते करावं. पण माणसं सध्या काय करायला लागली? लोकांना जे आवडतं ते करायला लागली. मग माऊली ज्ञानोबाराय सांगतात, अर्जुना मी मजची माझी असता जेणे मी दुरावी पंडू सुता ते पुण्य ऐसे म्हणता जिव्हान तुटी. ज्या गोष्टीपासून देव दुरावला जाईल त्याच गोष्टी जीव सध्या करायला लागला. मग शास्त्र पुराणात धर्म संस्कृतीत या जीवाला नरकाला नेणाऱ्या 4 गोष्टी सांगितल्या. दूतमच मांसमच मधुरामच वेश्या, जुगार, हत्या, दारू आणि वेश्यागमन ही 4 पाप सांगितलीत. यातली 3 पाप जरी घडत नसली ना तरी पहिलं पाप जुगार हा 8 तासाने खेळला जातो. मग नवरात्र उत्सव असू द्या किंवा गणपती उत्सव असू द्या, आपल्याकडे समजा एखादा पाहुणा आला कोण मोठा माणूस, तर त्याच्या समोर आपण नको ते करत बसलो त्याला आवडेल का? मग आपल्याकडे जो आलेला पाहुणा आहे तो सर्वसामान्य आहे का? जगाचा नायक आहे, विश्वाचा बाप आहे, भगवंत आहे, मग त्याच्या समोर आपण जुगार खेळून चालेल का? नाही चालणार. पण माणसं तेच सध्या करायला लागली. ते केल्यानंतर देवाला आवडत नाही, कारण आपल्याकडं
तुमच्या आमच्या घरी नाही, पण आपण जर पाहिलं ना तर आपण इथं आज इथं आलोत. नवरात्र उत्सवात आपण रोज इथं येतोय. कशा करता येतोय? पाहुणी आली घरा जगदंबा माझी, पाहुणी आली घरा, पाहुणी आली घरा जगदंबा माझी, पाहुणी आली घरा. सडा सारवण केले वाड्यात, सडा सारवण केले वाड्यात, हळदी कुंकवान देवीचा मळवट भरून, हळदी कुंकवान देवीचा मळवट भरून, मोत्यानं भांग भरा अंबाबाईचा, मोत्यानं भांग भरा, जगदंबा माझी पाहुणी आली घरा, पाहुणी आली घरा, जगदंबा माझी पाहुणी आली घरा, पाहुणी आली घरा, जगदंबा माझी पाहुणी आली घरा, पाहुणी आली घरा, जगदंबा माझी पाहुणी आली घरा. ती जगदंबा, ती भवानी, या सृष्टीवर तिचाच अधिकार आहे. पण आता या नवरात्र उत्सवात ती भूतलावर तुमच्या आमच्या आयुष्यात आनंदमय वातावरण करायला येत असते. तुम्हाला प्रत्येकाला आनंदाची सुखाची प्राप्ती करून देण्याकरता येत असते. म्हणून बघा, या नवरात्र उत्सवात आपल्याला एवढा जोश असतो, एवढा जोश किंवा उत्साह असतो की आपण काही काही माणसं उपवास धरतात बघा. पण 9 दिवस जरी आपण उपवास धरला ना तरी आपल्याला त्रास होत नाही का? त्या भगवतीची आपल्यावर कृपा असते. म्हणून मी सांगेन, काही काही माणसं चपलांचा त्याग करतात, काही काही माणसं अन्न पाण्याचा त्याग करतात, काही काही माणसं इतर गोष्टी सोडत असतील. पण मी सांगेन, चपलांचा त्याग करण्यापेक्षा तुमच्या ठिकाणी जी वाईट वृत्ती आहे ना त्या वाईट वृत्तीचा त्याग करा. तुमच्याकडनं नवरात्राचा उपवास घडला, चपलं तर काय आपण अशी पण सोडू. बघा, एखाद्या वेळी जर आपण एखाद्या कार्यक्रमाला गेलो, 2-3 वेळा आपली चप्पल हरवली तर आपण काय ठरवतो? आता चप्पल घ्यायची ठरवतो की नाही? मग तुम्ही ठरवा ना, आता नवरात्र उत्सव आहे, आता मी व्यसन करणार नाही. जर तुम्ही ठरवलत ना तर तुमच्याकडून हा उपवास घडला. तुम्हाला वाटेल आता कशाला, कारण नवरात्रात वेगवेगळे पदार्थ, पंचपक्वान्नांचं महाभोजन असतं. मग आपण म्हणू आता नको, नवरात्र झाल्यावर आपण एकदा प्रयोग करून बघू. पण जरी तुम्ही प्रयोग केलात ना तरी तुमचा प्रयोग तो 9 दिवसापर्यंत पोहोचणार नाही. कोणीतरी तुम्हाला भेटेल, काय अरे ते व्यसन सोडतोस, थोडंसं आता घे, परत पुन्हा चालू कर. पण तुम्ही जर नवरात्रात ठरवलत ना की आता मी व्यसन करणार नाही, तर 9 दिवसात तुम्ही व्यसन केलं नाहीत, वाईट वृत्तीचा अंगीकार केला नाहीत, तर 10व्या दिवशी ती व्यसन करण्याची वृत्ती तुम्हाला उमजणार नाही, ते व्यसन तुमच्या जवळ येणार नाही. तुम्ही एक गोष्ट ठरवा ना, आता मी 9 दिवसात खोटं बोलणार नाही. 9 दिवसात तुम्ही ठरवलेत ना खोटं बोलणार नाही, 9 दिवस तुम्ही खरंच बोला. 10व्या दिवशी तुम्हाला खोटं बोलता येणार नाही का? त्या आदिमायेची शक्ती, सामर्थ्य तुमच्या आमच्या या नवरात्रात असते. पण तिला स्थानापन्न केल्यानंतर आपल्याकडून फार काय हवंय याची अपेक्षाच नाही. तिला फक्त आपला शुद्ध भाव पाहिजे, आणि शुद्ध भाव असेल तर काय होईल? देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फार असे वित्त झाले एक चित्त तरी बहुत गा. एवढ्यासाठी नका करू आता हतगा, नर हरिनामा गोविंदा वासुदेवा. तुम्ही आम्ही इथं जमलोय, भगवतीची सेवा करण्याकरता जमलो. आपण पाहायला गेलो तर इतर ठिकाणी जागर असतो, गोंधळ असतो, उदो उदो असतो, जय जयकार आपल्याला पाहायला मिळतो. मग हा जो आपण करतोय ना हा सुद्धा देवीचा, भगवतीचा जागरच आहे, गोंधळच आहे. विठ्ठल 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 करतो जागर, का उदो उदो करतो? तर त्या भगवतीचे तुमच्या आमच्यावर अनंत उपकार आहेत म्हणून आपण हे करतोय.
किती उपकार आहे तो. ती लक्ष्मी जी बनून जेव्हा तुमच्या आमच्या जीवनात आली ना, तेव्हा तिनं आम्हाला धनदान दिलं की नाही. धनदान दिलंय म्हणून आपण एवढ्या सगळ्या ऐश्वर्याचा उपभोग घेऊ शकतो. तीच लक्ष्मी, तीच देवी तुमच्या आमच्या जीवनात सरस्वतीच्या रूपानं आली. काही माणसं म्हणतील की आमच्या जीवनात ती आली नाही, पण आपली आई जेव्हा आपल्याला हाताला धरून अक्षर लिहायला शिकवत असते ना, तेव्हा ती सरस्वतीचंच रूप असते. मग ती आपल्या जीवनात आली. कशी आली? ये हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून, 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 करी घे मोनिया विणा, करी देवोनिया विणा, करी घे मोनिया विणा, करी देवोनिया विणा, करी मंजुळ गायना, करी मंजुळ गायना, ये सभेमध्ये बसून शारदे, मयुरावरती बसून, ये हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून, ये हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून, ये हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून, नेसुनी शुभ्र पातळ, गळा घालून मुक्ता फळ, ये सभेमध्ये बसून शारदे, मयुरावरती बसून, ये हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून. तुमच्या आमच्या जीवनात ती सरस्वतीच्या रूपानं आली. याच्याही पलीकडे जाऊन सांगावं ना, तर तीच भगवती तुमच्या आमच्या जीवनात अन्नपूर्णेच्या रूपानं आली. आणि ती जेव्हा आली ना, ती कोणाच्या रूपात आली? अन्नपूर्णा आहे, पण आपल्या जीवनात ती आईच्या रूपानं आली, बहिणीच्या रूपानं आली, पत्नीच्या रूपानं आली, मुलीच्या रूपानं आली. आणि तिनं काय केलं? त्या अन्नपूर्णा देवीनं तुमच्या आमच्या जीवनात येऊन आपल्या पोटाची आग शांत केली, पोटाची खळगी भरली. त्याच्याही पलीकडे जाऊन सांगावं ना, तर जेव्हा जेव्हा आपल्यावर संकट आलं, जेव्हा जेव्हा रोगराई आली, तेव्हा तेव्हा त्या भगवतीनं रेणुकेचं रूप घेतलं आणि तुमचं आमचं रक्षण. म्हणजे आपल्याला जरी कळत नसलं, दिसत नसलं, तरी कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन ती भगवती जगदंबा भवानी तुमचं आमचं रक्षण करत असते. आणि म्हणूनच आपण तिचा उत्सव करतो किंवा जागर करतो. साधू संतांनी सुद्धा उत्सव केला. आता हा जो आपला चालू आहे ना, हा सुद्धा जागर आहे, गोंधळ आहे. तुम्ही म्हणाल की असं का म्हणता, हा तर आपला कीर्तनाचा कार्यक्रम आहे. पण कीर्तनाचा जरी असला ना, तरी वारकरी संप्रदायाला अनुसरून असलेला हा गोंधळच आहे. साधू संतांनी गोंधळ घातला. संत वर्णन करतात, स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातिलाव, मृत्यू पाताळ याचा मंडप घातिलावो, स्वर्ग मृत्यू पाताळ त्याचा मंडप घातिलावो, स्वर्ग मृत्यू पाताळ त्याचा मंडप घातिलावो, चारी वेदांचा फुलवरा बांधिलावो, चारी वेदांचा फुलवरा बांधिलावो, शास्त्रे पुराणे अनुवादिती, शास्त्रे पुराणे अनुवादिती तुझा गोंधळ मांडी लावो, उदो बोला उदो बोला, उदो बोला अंबाबाई माऊली जाओ,
साधू संतांनी वर्णन करावं. तुम्ही आम्ही सुद्धा मंडप घालतो. आपला मंडप कसला असतो? काट्यांचा, बांबूंचा, पडद्याचा. पण साधू संतांनी कसला घातला? स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घाती लावो, चारी वेदांचा फुलवरा बांधी लावो, शास्त्र पुराण अनुवादिती आई तुझा गोंधळ. साधू संतांनी गोंधळ घातला. नवे नवे सगळे संत जे आहेत ना, ते सगळे संत सांगतायत की आम्ही सगळे कोण आहोत? आम्ही गोंधळी आहोत. गोंधळी. म्हणाल की असं का म्हणतात संत? तर संतांनी वर्णन केले, आम्ही गोंधळी गोंधळी, 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 आम्ही गोंधळी गोंधळी. गोविंद गोपाळाचे मेळी, गोविंद गोपाळाचे मेळी, गोविंद गोपाळाचे मेळी, गोविंद गोपाळाचे मेळी. आम्ही गोंधळी गोंधळी, 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 आम्ही गोंधळी गोंधळी. गोंधळी 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 गोंधळी. संतांनी सांगावं, आम्ही गोंधळी गोंधळी, गोविंद गोपाळाची मिळी, आमुचा घालावा गोंधळ, वासुदेव हरिनाम संभळ. आम्ही गोंधळी गोंधळी, गोविंद गोपाळाची मिळी. त्या सकल साधू संतांनी त्या भगवतीचा, जगदंबेचा गोंधळ घातला. आणि ते संत वर्णन करतात की ती जगदंबा भवानी आता स्थानापन्न झालेली आहे. तिचा नवरात्र उत्सवानिमित्तानं सेवा आहे. मग आपण पाहिलं तर नवरात्र उत्सव म्हणजे काय ते पाहिलं. पण वर्षातून 4 वेळा नवरात्र उत्सव असतो हे आपल्याला माहीत नाही. चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमी पहिला नवरात्र उत्सव. दुसरा नवरात्र उत्सव आहे आषाढ शुद्ध प्रतिपदा ते आषाढ शुद्ध नवमी. तू म्हणाल की या नवरात्र उत्सवात काय असतं? आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो. कुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो, कुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो, कुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो, कुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो. एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवणी कधी हो, एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवली कधी हो, एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवणी कधी हो, एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवली कधी हो. उदो बोला उदो बोला, उदो बोला उदो बोला, उदो बोला, उदो बोला, उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो, उदो बोला, उदो बोला, उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो, माऊलीचा हो, माऊलीचा हो. आपल्याला माहीत सुद्धा नसते ना तेव्हा नवरात्र उत्सव आहे. पण त्या गोंधळाचा आनंद बाकी आपण सगळे घेतो. पण तो गोंधळ पांडुरंग परमात्म्याचा आहे, विठाई माऊलीचा आहे हे आपल्याला माहीत नसतं. पुढचा तिसरा जो नवरात्र उत्सव आहे ना तो आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध नवमी जो आता चालू आहे. त्याच्या पुढचा जो आहे तो मार्गशीर्ष प्रतिपदा ते मार्गशीर्ष नवमी. असे 4 नवरात्र उत्सव येतात. पण आपल्याला फक्त एकच माहीत आहे आणि हा एक उत्सव आपण मोठ्या आनंदाने साजरा करतो. आपल्याला वाटतं आपणच करतो पण नाही. जगभरात ठिकठिकाणी या जगदंबेचा उत्सव केला जातो. स्त्री शक्तीचा जागर केला जातो. तिचं पूजन अर्चन केलं जातं. उत्तर प्रदेशात आपण जर पाहिलं ना तर तिथं सुद्धा त्या देवीचं पूजन केलं जातं. तिथं वैष्णवी देवीचं पूजन केलं जातं. भगवंतापेक्षा देवीची उपासना केली जाते. मग तुम्हाला गाणं माहीत असतं पण ते देवीचंच वर्णन आहे हे बाकी आपल्या काही लक्षात नसतं. तूने मुझे बुलाया शेरावाली मयाया मयाया शेरावाली. माहित आहे की नाही? सगळ्यांना माहित आहे. पण ते भगवतीचं वर्णन आहे किंवा ते देवीचं वर्णन आहे आपल्या लक्षात नाही.
तुम्ही आम्ही भक्ती करतो, परमार्थ करतो. तो परमार्थ करत असताना जी शिकलेली माणसं आहेत ना, ती मंत्र तंत्राचा उच्चार करून भगवतीचा नामचिंतनाचा कार्यक्रम करतात. मग वर्णन करतात की सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. किंवा अजून सुद्धा वेगळ्या पद्धतीने जी सुशिक्षित माणसं आहेत ती वर्णन करतात. ऐगिरी नंदिनी विश्वकी स्वामिनी नंदी गण तव शरण रहे विंध्यगिरी पर रहने वाली इंद्रदेव तव नमन करे भगवती गौरी शिव अर्धांगिनी जग कानित उद्धार करे जय जय मां महिषासुर मर्दिनी हम तेरा जयकार करे हम तेरा जयकार करे हम तेरा जयकार करे. करतो की नाही आपण वर्णन? म्हटल्यानंतर आनंद वाटतं, अजून म्हणावं असं वाटतं, पण मला एवढंच येतंय. आपण तो आनंद जो आहे ना, तो आनंद लुटण्याचा प्रयत्न करावा. आपल्याला येते ना तेवढं तरी आपण बोलावं. प्रत्येकाची भक्ती सारखीच असेल असं नाही. कोणाला ज्ञान जास्त असेल, कोणाला कमी असेल, पण शुद्ध भाव जो आपला आहे ना, तो शुद्ध भाव देव पाहतो. कारण शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. आता आपण मंत्रतंत्र उच्चार करतो, नामचिंतन करतो, पण ज्यांना लिहिताच येत नाही, वाचताच येत नाही, जी म्हातारी माणसं आहेत, पुरुष मंडळी म्हणत नाही पण बायका म्हणतात की नाही गाणी, गार गार डोंगराची हवान बायला सोसना गारवा. तुम्ही म्हणाल की त्यांची भक्ती देवापर्यंत देवीपर्यंत पोहोचते का? हो, त्यांची भक्ती सुद्धा देवीपर्यंत पोहोचते का? आई जी आहे ना, ती आई तिचं हुशार मुलगा जरी असला तो तिला आवडतो आणि ढ मुलगा जरी असला तरी तो आईला आवडतो. मग आपण मंत्र तंत्राचा उच्चार करा, तिचं गाण्यातून वर्णन करा किंवा कसंही वर्णन करा, पण ती भगवती आपण केले जे चिंतन आहे ना ते तिच्यापर्यंत पोहोचतं. कारण आपण ते गाणं म्हणावं म्हणून म्हटलेलं नसतं, तिचं चिंतन आपल्याकडून घडावं म्हणून म्हटलेलं असतं. विठ्ठल 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 देवाला आपल्याकडून दुसरं काहीच नकोय, पण जीवाची अवस्था साधू संतांनी पाहिली. तैसा आकृत निश्चय वाया गेला, कोण एक उकांदे प्याला आणि परिणाम पाहू लागला अमृताचा. माऊली ज्ञानोबा सांगतात, भातावरची पेच पिणारा माणूस आहे, त्यानं म्हणून चालेल का मी अमर झालो? नाही, अमर होण्याकरता अमृतच प्यावं लागेल. तद्वत तुम्ही आम्ही भगवंताची भक्ती करत आहोत ना, मग ती भक्ती करत असताना आपलं आचरण हे शुद्धच असायला पाहिजे, आपण पवित्रच असायला पाहिजे. पण आपली अवस्था अशी झाली की माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माझे निगरे हे तो संपत्तीचे वारे साचो कारे जाईल. तुम्ही आम्ही विषय विकारांच्या आहारी एवढे गेलो की त्या विषयांशिवाय विकारांशिवाय दुसरं काही आपल्याला आवडत नाही. मग तुमची आमची अवस्था आहे ना, ती अवस्था साधू संतांनी जाणली. बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. मग तुमचा आमचा कळवळा साधू संतांना आला आणि त्या साधू संतांनी तुमच्या आमच्या करता अवतार घेतला. काय काय दाखवण्यासाठी? हो, तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकला, हे तुम्हा आम्हाला अनुभूतीला आणून द्यावं याच्या करता साधू संतांचा अवतार झाला. आणि त्या तुकोबारांनी साधू संतांनी त्या भगवतीचं स्वरूप वर्णन केले अभंगाच्या पहिल्या चरणात. कुळीची है कुळ देवी, 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 कुळीची
स्तोत्राच्या प्रथम चरणात वर्णन करतात. कुळीची ही कुळदेवी केली ठावी संतांनी. आपल्या कुळात असणारी कुळदेवी साधू संतांनी तुम्हाला ज्ञात करून दिली, ठाऊक करून दिली. मग कुळ म्हणजे काय, गोत्र म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी गात्र म्हणजे इंद्रिय एकवटलेली आहेत त्याला नाव दिलेलं आहे शरीर. मग या शरीराला गाव म्हटलेलं आहे, कुळ म्हटलेलं आहे, प्रपंच म्हटलेला आहे, संसार म्हटलेला आहे. आणि एकंदरीत या सगळ्याचा भार चालवणारा भगवंत म्हणजे कुळीची ही कुळदेवी. तिचं निर्गुण रूप शिव आहे आणि प्रगट रूप शक्ती आहे. त्या शक्तीचं वर्णन नाथ महाराज करतात. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. मोह महिषासुर मर्दनाला, मोह महिषासुर मर्दनाला गुणी, त्रिविध तापाची करावया झाली, त्रिविध तापाचे करावया झाली. भक्ता लागी तू पावसी निर्वाणी, लागी तू पावसी नववाणी, भक्ता लागी तू पावसी निर्वाणी, भक्ता लागी तू पावसी नववाणी. जोगवा मागेन आईचा जोगवा, जोगवा मागेन आईचा जोगवा, जोगवा मागेन, आईचा जोगवा, जोगवा मागेन. संतांनी वर्णन करून सांगावं ती जगदंबा भवानी कशा करता अवतीर्ण झाली हो. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दना लागोनी, त्रिविध तापाची करावया झाडणी, भक्ता लागी तू पावसी निर्वाणी. आपल्या भक्ताला शेवटच्या क्षणाला आपल्या स्वस्वरूपाला प्राप्त करून घेता यावं याच्या करता ती अवतीर्ण झाली. महिषासुराचा वध करण्याकरता अवतीर्ण झाली. सांगायचं झालं ना तर असं सांगता येईल की तुम्ही आम्ही सुद्धा तपश्चर्या करतो, पण आपली तपश्चर्या तेवढी खडतर नसते की आपल्या तपश्चर्याने आपल्यावर भगवंत प्रसन्न व्हावा आणि आपल्याला विचारावं की सांगा तुम्ही कशा करता तपश्चर्या केली. नाही, पण त्या महिषासुरानं एवढी तपश्चर्या केली की भगवंताला प्रसन्न करून घेतला आणि भगवंताजवळून वरप्राप्ती करून घेतली की मला पुरुषाच्या हातून मरण नको, मला स्त्रीच्या हातून मरण हवंय. कारण स्त्री कशी आहे, अबला आहे, कोमळ आहे, ती कोणालाही मारू शकत नाही, म्हणून मला स्त्रीच्या हातून मरण हवंय. त्याला वाटलं की स्त्री मला मारणार नाही आणि मी मारणार नाही, म्हणून वरप्राप्ती झाल्यानंतर या महिषासुरानं सगळ्या देवाधिकांचा जो अधिकार होता ना तो स्वतः जवळ घेतला. यज्ञात जो हविर्भाग टाकला जातो ना तो सुद्धा तो स्वतः ग्रहण करू लागला. नवे नवे स्वतःच्या आज्ञेनं पाऊस पडणार, स्वतःच्या आज्ञेनं सूर्य कसा तळपतो ना तशी आग ओकणार, स्वतःला जसं पाहिजे तसं तो वागायला लागला. म्हणजे गाई ब्राह्मणांचा छळ चालू झाला, मुलाबाळांचा छळ चालू झाला, पशुपक्ष्यांचा छळ चालू झाला. एवढ्यावरच थांबला नाही. ज्यांना आशीर्वाद दिला ना त्यांना सुद्धा त्रास द्यायला सुरुवात केली. मग सगळे देव जे होते ना ते देव ब्रह्मा विष्णू महेश यांच्या जवळ गेले आणि सांगू लागले की भगवंता, अहो तुम्ही महिषासुराला वरदान दिलं की तुला स्त्रीच्या हातून मरण येईल, पुरुषाच्या हातून मरण येणार नाही, पण त्यानं तर तुमच्या आशीर्वादाचा दुरुपयोग करायला सुरुवात केलेला आहे. त्यांनी सगळ्या गाई ब्राह्मणांचा छळ केलाय, पण देवादिकांना सुद्धा तो आटोपे नासा झालेला आहे. आता तुम्हीच काहीतरी करा. आपणच आशीर्वाद दिला आणि आपल्यावरच हा धावून येतोय, म्हणून शिव भगवंतांना राग आला आणि त्यांच्या रागातूनच त्यांच्या इंद्रियामधून शरीरातून एक तेज निर्माण झालं. ब्रह्मदेवाच्या तेजातून शरीरातून एक तेज निर्माण झालं, विष्णू भगवंताच्या शरीरातून एक तेज निर्माण झालं. नवे नवे सकल जे देव होते ना सगळे त्या देवांच्या शरीरातून तेज निर्माण झालं. ते तेज एकवटलं, एकत्रित आलं आणि एवढा मोठा आगीचा गोळा तयार झाला की स्वर्ग मृत्यू पाताळ व्यापून जाईल. एवढा मोठा आगीचा गोळा तयार झाला आणि त्या आगीच्या गोळ्यातून एक स्त्री अवतीर्ण झाली. ती स्त्री म्हणजेच महिषासुरमर्दिनी आहे. ते अवतीर्ण झाल्यानंतर प्रत्येक देवानं आपलं जे शस्त्र होतं ना ते शस्त्र अस्त्र त्या देवीला दिलं आणि त्या दैत्यापासून राक्षसापासून आमची सुटका कर किंवा आमचं रक्षण कर असं आव्हान केलं.
ती त्याच्याकरताच अवतीर्ण झाली होती की नाही? ती जगदंबा, ती भवानी त्या महिषासुराला मारण्याकरता धावू लागली. पण त्या महिषासुरानं वरप्राप्ती केल्या असल्यामुळे त्याला वेगवेगळी रूप धारण करता येत होती. ती भगवती जेव्हा जेव्हा मारायला जायची ना, तेव्हा तेव्हा तो महिषासूर कधी सिंहाचं रूप घ्यायचा, कधी हत्तीचं रूप घ्यायचा, कधी रेड्याचं रूप घ्यायचा, कधी राक्षसाचं रूप घ्यायचा. पण एक वेळ त्या देवीने साधली की याला आता मारायचंच आहे. रेड्याच्या रूपात आल्याबरोबर त्या देवीनं त्याच्या शरीरावर पाय ठेवला आणि पाय ठेवल्याबरोबर त्याला आता मारणार. पण विचारलं शेवटची इच्छा काय आहे? दैत्य हुशार होते ना, त्यांनी सांगितलं की मी तुला मारण्याकरता धावलोय. तू जगतजननी आहेस, विश्वाची आई आहेस, पण मी माझ्या अहंकारामुळे तुला मारण्याकरता धावलो होतो. पण आई मला एक वर दे की तुझ्या नावा अगोदर माझं नाव आलं पाहिजे. पण बघा, जेव्हा मारलाय ना तेव्हा त्याचं धड किंवा शीर एकतर महिषासुराचं आहे, रेड्याचं आहे किंवा माणसाचं आहे. म्हणजे दोन रूपात तो पाहायला मिळतो. त्याला एक रूप घेऊन दिलेलं नाही आणि वर दिला की माझ्या नावा अगोदर तुझं नाव येईल. म्हणून ती महिषासूर मर्दिनी ती अवतीर्ण झाली त्या महिषासुराला मारण्याकरता. त्या भगवतीचं वर्णन नाथ महाराज करतात की अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दना लागुनी. त्रिविध तापाची करावया झाडणी भक्ता लागी तू पावसी निर्वाणी. आईचा जोगवा जोगवा मागेन. पण पुढं सांगितलंय की नवविध भक्तीच्या करीन नवरात्रा करुणी पोटी मागेन ज्ञानपुत्रा. धरीन सद्भाव अंतरीच्या मित्रा दंभ सासऱ्या सांडीन कुपात्रा. आईचा जोगवा जोगवा मागेन. त्या नवरात्र उत्सवात नवविध भक्ती तुम्हा आम्हाला करायला सांगितलेल्या आहेत. विठ्ठला 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 विठ्ठला. आपण बघा, नवरात्र उत्सवात आपण आनंदात असतो. आपण जर पाहिलं तर असं सांगता येईल की महिला मंडळांना खास आनंद वाटतो. काही काही महिला तर आता नवरात्र उत्सवाला आपल्याला प्रत्येक दिवशी प्रत्येक रंगाची साडी लावावीशी वाटते. मी खोडणार अजिबात नाही, कारण मी सुद्धा लावते. का लावू नये? आपण 9 दिवस 9 रंगाच्या साड्या लावा. पण त्या साड्या लावत असताना त्या देवीची 9 रूपं जी आहेत ना, ती 9 रूपं समजून घ्या. पहिल्या दिवशी शैलपुत्रीचं पूजन केलं जातं. दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीचं पूजन केलं जातं. बघा, आम्ही आपल्याला वाटतं की 9 दिवस उपवास केला ना की लगेच आपल्याला आशीर्वाद मिळावा. पण शिव भगवंत आपल्याला पती म्हणून मिळावा म्हणून ब्रह्मचारिणी देवीनं खडतर तपश्चर्या केली. किती केली? 1000 वर्ष कंदमुळं खाऊन तपश्चर्या केली. 100 वर्ष शाख भाज्या खाऊन तपश्चर्या केली. आणि 3000 वर्ष बेलाची सुकलेली पडलेली पानं खाऊन पाणीही न पिता तपश्चर्या केली. म्हणून तिला नाव अपर्णा आहे. मग एवढी खडतर तपश्चर्या आपल्याला जमेल? नाही जमणार. दुसऱ्या दिवशी त्या ब्रह्मचारिणीचं पूजन करावं. तिसऱ्या दिवशी चंद्रघंटेचं पूजन करावं. चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीचं पूजन करावं. 5व्या दिवशी स्कंद मातेचं पूजन करावं. 6व्या दिवशी कात्यायनीचं पूजन करावं. कात्यायनी नाव का हो? तर मी आता महिषासुराची कथा तुम्हाला सांगितली. त्या महिषासुराला मारण्याकरता देवी अवतीर्ण झाली. पण अवतीर्ण झाल्यानंतर तिची पूजा अर्चा कोण करणार? तिला सांभाळणार कोण? मग जे कात्य गोत्रोत्पन्न ऋषी कात्यायन होते ना, त्या कात्यायन ऋषींनी त्या देवीची पूजा अर्चा केली, तिचं संगोपन केलं. म्हणून त्या देवीचं नाव आहे कात्यायनी. आणि 7व्या दिवसाची देवी आहे ती म्हणजे कालरात्री. तिचं भयान असं रूप आहे. अंधारासारखा काळा कुट्ट रंग आहे. 3 डोळे आहेत. नाकातून भयंकर आगीच्या ज्वाळा निघत आहेत. गाढवावर आरूढ झालेले आहे आणि खड्ग बाणादी शस्त्र तिनं आपल्या हातात धारण केली आहेत. नव्हे याच्याही पलीकडे जाऊन सांगावं ना तर युद्धाच्या वेळी त्या भगवतीने तुमच्या आमच्यावर एवढे उपकार केले की रक्तबीज नावाचा दैत्य जो उन्मत्त झाला होता ना, त्याला देवाकडून वर मिळाला होता की तुझ्या रक्ताचा थेंब जर जमिनीवर पडला तर त्याच्यातून दुसरा राक्षस जन्माला येईल. मग युद्ध चालू असताना त्याचे कितीतरी थेंब जमिनीवर पडायचे आणि कितीतरी राक्षस नवीन जन्माला यायचे. पण त्या देवीनं ते जाणलं आणि त्या रक्तबीजाचा रक्ताचा एकही थेंब जमिनीवर न पडू देता तो वरच्या वर चाटून घेतला आणि सगळ्यांचं रक्षण केलं.
ती देवी आहे काल रात्री. तुम्हा मला नवरात्र उत्सव माहित आहे, पण देवी माहित नाही की नाही. 8वी देवी आहे महागौरी. महागौरी का हो? तर देवी एकच आहे, पार्वतीच आहे. पण त्या पार्वतीनं वेगवेगळ्या रूपात जन्म घेतल्यानंतर पर्वताची कन्या म्हणून पार्वती. पण तिचा एकच ध्येय, मला पती कोण हवाय? शिवभगवंत. त्याच्याकरता चाललेली तपश्चर्या. ती तपश्चर्या करत असताना त्या पार्वतीचा रंग काळा पडला. पण शिवभगवंत प्रसन्न झाले आणि तिला गौरवर्ण दिला. म्हणून 8व्या दिवसाची देवी महागौरी. 9व्या दिवसाची जी देवी आहे ना, ती आहे सिद्धिदात्री. देवादिकांपासून तुम्हा आम्हाला सुद्धा जी रिद्धी सिद्धींची प्राप्ती करून देते ना, ती सिद्धिदात्री. या 9 दिवस 9 देवींची भक्ती करायला पाहिजे, उपासना करायला पाहिजे. मग आपण कशी करावी ती हो? आपण 9 दिवस उपवास पकडतोच. काही माणसं देव बसताना उपवास धरतात, देव उठताना उपवास धरतात. काही माणसं 9 दिवस धरतात. काही माणसं जर आपल्याला जमलंच नाही ना तर उपवास धरू नका, पण एक निश्चय करा, या नवरात्रात 24 तासातून 1 तास तरी मी भगवतीचं चिंतन करेन. उपवास करण्याची गरज नाही. चिंतन घडलं ना, उपवास तुम्हाला आपोआप घडेल. उपवास याचा अर्थ तरी काय हो? आपण उपवास पकडतो आणि नाना तऱ्हेचे पदार्थ खातो. उपवास याचा अर्थ देवाच्या सानिध्यात असणं, देवाच्या जवळ असणं, म्हणजे देवाच्या नामचिंतनात असणं म्हणजे उपवास आहे. आपण त्या 9विध भक्ती जाणत असताना 9 रूपांची आपण ओळख करून घेतली आणि ती देवी तुमच्या आमच्यावर प्रसन्न व्हावी असं वाटत असेल तर नवरात्र उत्सवात महत्वाचा विधी सांगितला. तो म्हणजे असा की पहिल्या दिवसापासून 9व्या दिवसापर्यंत 2 वर्षापासून 10 वर्षापर्यंतच्या मुलींचं पूजन करायचं असतं. जर आपण ते पूजन केलं ना तर त्या भगवतीला ते अर्पण होतं आणि मग आपोआपच त्या भगवतीची कृपा आपल्यावर होते. साधू संतांनी ती 9विधा भक्ती तुम्हा मला करायला सांगितली. ती 9विधा भक्ती तरी कुठली? श्रवण भक्ती, कीर्तन भक्ती, विष्णू स्मरण भक्ती. श्रवण करा, कीर्तन करा, स्मरण करा, पण कशाचं? भगवंताच्या नामाचं. श्रवण केले तर काय होतं? श्रवण केल्या काय होते फळ, क्रिया पालटे तात्काळ. पण आपण श्रवण करून जर आपल्यात बदलच होत नसेल तर श्रवण करून काही उपयोग नाही. माऊली ज्ञानोबा सांगतात की श्रवणाच्या मिसे येऊन बैसावे, साम्राज्य हुवनी सुखी नावे. बघा तुम्ही आता इथं आपण सगळे कीर्तन करणार, श्रवण करण्याकरता बसलोत की नाही? आपल्याला चिंता आहे? आपल्या सुखाची, समाधानाची प्राप्ती आहे की नाही? आपल्याला कसली आठवण आहे? नाही ना. इथं जोपर्यंत आपण बसलोत ना तोपर्यंत आपल्या जीवनात सुख आहे, समाधान आहे. पण तुम्हाला जर बघायचंच असेल तर क्षणभराकरता तुम्ही इथून उठून बाहेर जा. या मंडपाच्या बाहेर जर तुम्ही गेलात ना, मंदिराच्या बाहेर गेलात ना, अनेक विचार, अनेक टेन्शन, अनेक विविध प्रकारच्या कल्पना आपल्या डोळ्यात आल्याशिवाय राहणार नाही. पण श्रवण भक्ती करत असलो ना आपण तर आपोआप सुखा समाधानाची प्राप्ती आहे. तेने सदा चित्ता समाधान. कीर्तन भक्ती सांगितली. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेट. विष्णू स्मरण भक्ती सांगितली. स्मरणे सरे तो काळ धन्य, किंवा स्मरणतेची चरण, विस्मरण ते मरण जाण. पुढच्या 3 भक्ती सांगितल्या. अर्चन भक्ती, वंदन भक्ती आणि पादसेवन भक्ती, म्हणजे भगवंताच्या चरणाची सेवा करणं. त्याच्याही पुढे 3 भक्ती सांगितल्या. दास्य भक्ती, सख्य भक्ती आणि आत्मनिवेदन भक्ती. या 9विधा भक्ती आपल्याला साधू संतांनी सांगितल्या. आणि जर आपण 9विध भक्ती जाणल्या नाही तर आपलं जगणं व्यर्थ आहे. तुका म्हणे 9विध भक्ती जाणे तोची शुद्ध. आणि ती देवीची भक्ती करण्याकरता आपल्याला साधू संतांनी 9विधा भक्ती करायला सांगितल्या. म्हणून तुकोबाराय सांगतात की साधू संतांनी ती देवी तुम्हाला सांगितली की कुळीची ही कुळदेवी केली ठावी संतांनी. तिला आपण शरण गेलो, परिणाम काय झाला? अभंगाच्या 2ऱ्या चरणात. बरवे झाले शरण गेलो, 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 बरवे झाले शरण गेलो. उगा
अभंगाच्या दुसऱ्या चरणात वर्णन करतात की बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी. त्या देवीला शरण गेलो आणि त्याच्यामुळे संकटापासून आमची सोडवणूक झाली, सुटका झाली. बघा, आपण जर बारीक विचार केला ना तर असं लक्षात येईल की आपल्यावर जेव्हा जेव्हा संकट आलं, जेव्हा जेव्हा प्रसंग आला ना, तेव्हा तेव्हा आपण या भगवतीला हाक मारली की नाही. आपल्या महिलांना तर सवयच असते की हे आदिमाया, हे भगवती, हे जगदंबे, तू आमच्यावर आलेलं हे संकट जर तू नाहीसं केलंस ना तर मी तुझी खणा नालाने ओटी भरेन. आपण सांगतो की नाही. मग आपल्या रक्षणाकरता ती येते की नाही. पण कधी येईल हो. शुद्ध भाव जर असेल ना तर ती आल्याशिवाय राहणार नाही. एक चिंतन थोडस असं सांगता येईल की विक्रम राजा जंगलात शिकारी करण्याकरता गेला होता आणि त्याला एक मंदिर दिसलं. तर राजाला वाटलं की आपण दर्शन घ्यावं म्हणून दर्शनाकरता गेला. देवीचं दर्शन घेतलं आणि मागं फिरणार तेवढ्यात लक्षात आलं की एक साधू तपश्चर्या करण्याकरता बसलेला आहे. त्या साधूचं सुद्धा दर्शन घेतलं आणि साधूंना विचारलं, महाराज किती वर्ष झाली तपश्चर्या करतात. त्या साधूनं सांगितलं 12 वर्ष झाली तपश्चर्या करतोय. मग देवीने दर्शन दिलं का. साधू महात्मे सांगतात अशी कुठं देवी क्षणात प्रगट होते का. त्याच्यासाठी फार तपश्चर्या करावी लागते. मग विक्रम राजा सांगतोय की ज्या अर्थी तुम्ही 12 वर्ष तपश्चर्या करून सुद्धा देवीने दर्शन दिलं नाही त्या अर्थी तुमची तपश्चर्या काही बरोबर नाही. साधूला राग आला. राजाला सांगितलं तुमचं एवढं सामर्थ्य आहे का त्या देवीचं दर्शन घ्यायचं, आणि असेल तर मला दाखवा. विक्रम राजानं काय केलं, आपल्या म्यानातली तलवार बाहेर काढली आणि मानेवर धरली. देवी समोर उभे राहिले आणि राजानं देवीला एकच विनंती केली, हे भगवती, हे आदिमाया, मी तुझी जर शुद्ध अंतःकरणाने भक्ती केली असेल, मी तुला जर शुद्ध अंतःकरणाने शरण आलो असेल ना तर तू मला क्षणात दर्शन देशील, अन्यथा हे शिर धडा वेगळं होईल. ते वाक्य ऐकल्याबरोबर देवी थरथर थरथर कापतच बाहेर त्या मूर्तीतून आली. का, भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठा उठी. म्हणून आपला परमार्थ करताना भाव शुद्ध पाहिजे. पण आपला भाव कसा, म्हणी नाही भाव आणि देवा मला पाव. देवा आशाने पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. त्या भगवतीला आपण शरण गेलो म्हणून तुकोबारा म्हणतात की संकटातून आपली सुटका झाली, बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी. एक बार पांडुरंग परमात्म्याचं चिंतन करू आणि पुढे जाऊ. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, कुंडली वरदान श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय, आदिशक्ती मुक्ताई माते की आई गावदेवी माते की जय, आई पालेश्वरी माते की जय, विठोबा रखुमाई, 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 तुकोबारा अभंगात वर्णन करतात की बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी. त्या देवीला आम्ही शरण गेलो म्हणून संकटातून सुटलो. पण ती देवी तुम्हा आम्हाला समजावून सांगावी, आकलनात यावी आपल्या, म्हणून साधू संतांना किती छळ सहन करावा लागला किंवा काय करावं लागलं, कशामुळे ती देवी तुम्हा आम्हाला समजली, हे अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. आणि ला रूपा बळे
तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात की आणील ही रूपाबळे करुणी खळे हरिदासी. घाल दादा. कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. तुकोबाराय अभंगात वर्णन करतात आणि लिही रूपाबळे करुणी खळे हरिदासी. ती भगवती असू द्या किंवा भगवंत असू द्या, तुम्हा मला आकलनात यावा याच्या करता साधू संतांना फार छळ सहन करावा लागला. जनप्रक्षोभ तसेच समाज रूढींच्या पलीकडे जाऊन देव सिद्ध करावा लागला. तुकोबाराय तर सांगतात की रात्रंदिवस हा महायुद्धाचा प्रसंग, अंतरी मन बाहेरी जन. म्हणजे साधू संतांना फार त्रास झाला. आम्ही आज आनंदानं सप्ताह करतोय, आनंदानं उत्सव करतोय, पण त्याच्या करता साधू संतांनी छळ सोसला. आपल्याला एखादा माणूस जर बोलला ना गप्प बस, काय वाटतं आपल्याला? राग येतो. आपण गप्प बसण्याऐवजी उलट सांगतो. पण साधू संतांनी सहन केलं म्हणून तुम्हा मला हा आनंद उपभोगता येतो. किती छळ सहन केला हो. अहो माऊली ज्ञानोबाराय जेव्हा होते ना तेव्हा जगाला कळालेच नाही. माऊली ज्ञानोबारायांनी भिक्षा मागायला जावं आणि ज्ञानोबारायांच्या अंगावर कोणी शेण मारावं, कोणी माती मारावी, कोणी चिखल मारावं. पण आज त्याच ज्ञानोबारायांच्या दर्शनासाठी रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत. तुकोबाराय होते ना तेव्हा जगाला कळाले नाही. तुकोबारायांना लोकांनी घरातली कामं सांगावी. महाराज जरा बाजारात चाललेत ना, मग तेल आणा. आपण सर्वसामान्य विचार करू शकतो. ते महाराज आहेत, ब्रह्ममूर्ती, संत जगी अवतरले, उद्धराया आले दिनजना. पण त्या महाराजांना, त्या संतांना जगानं काम सांगावं का? तर तुकोबारायांनी आणलेलं तेल 8 दिवसात जर असेल तर महिनाभर पुरत होतं म्हणून सांगायचे लोक. आपल्याला ते माहित नाही. त्याच्याही पलीकडे जाऊन सांगावं ना तर साधू संतांना फार त्रास सहन करावा लागला, फार छळ सहन करावा लागला. रामेश्वर भट्टांनी मंबाजीबाईंनी मारलं होतं की नाही तुकोबारायांना? आपल्याला मारलं असतं तर आपण परत मंदिरात आलो नसतो. आता आम्ही पाय लावणार नाही, सहज आपण म्हणालो असतो. पण तुकोबारायांनी काय करावं? आपणच मारलंय, त्यांनी आपल्याला मारलंय, पण त्याच्यामुळे त्यांचं अंग दुखतंय म्हणून तुकोबारायांनी अंग चेपायला जावं. किती वेळ आपण नुसतं म्हणालो असतो चला कीर्तनाला, तुमच्यावर कीर्तन थांबलंय. महाराजांनी 1.5 तास पर्यंत पाय चेपत राहावे. एवढा दयाळूपणा होता की नाही? पण तरी सुद्धा लोकांनी त्रास दिलाच. त्याच्याही पलीकडे जाऊन सांगावं तर समर्थ रामदास स्वामी लोकांच्या विकारांची माधुकरी मागत गावोगावी दारोदारी फिरत होते. एका घराजवळ गेले आणि आवाज दिला, ओम भवती भिक्षां देही. आवाज दिल्याबरोबर त्या घरातली स्त्री बाहेर आली, पण ती नाटाळ असल्या कारणास्तव तिने झोळीत काय टाकलं? समर्थाने आपली झोळी पुढे केलेली आहे. त्या नाटाळ स्त्रीनं शेणानं माखलेला गोणपाट समर्थांच्या झोळीत टाकला. तुमच्या आमच्या जवळ दिला असता तर आपण घेतला असता? आपण तिथंच टाकला असता, हा तुझा गोणपाट, मी तर चाललो. पण समर्थांनी तो आपल्या झोळीत घेतला. किती विनम्रता हो. 6चा अंत केला म्हणून ते संत झाले. तुम्ही आम्ही एखाद्याला गप्प बस असा सल्ला सुद्धा रागाने देतो, क्रोधाने देतो, म्हणून आपण संत ठरत नाही. 6चा अंत केला म्हणून ते संत झाले. समर्थांनी तो गोणपाट शेणानं माखला आपल्या झोळीत घेतला. त्या स्त्रीकडे पाहिलं, स्मित हास्य केला, आशीर्वाद दिला आणि निघून गेले स्वस्थळाला. जाऊन काय केलं? तो जो माखलेला गोणपाट होता ना तो पाण्यानं स्वच्छ धुवून काढला. त्याचा एक एक धागा बाजूला काढला आणि त्याच्या वाती तयार केल्या की ज्या वाती जगाला ज्ञानप्रकाश देऊ शकल्या. आलेल्या मनुष्य देहाला प्रत्येकाला 4 माता आहेत. स्वमाता, भूमाता, गोमाता आणि जगज्जननी विश्वमाता. पण वारकऱ्यांनी सांगावं आम्हाला अजून एक माता आहे. ये ग विठाबाई, ये ग विठाबाई, ये ग विठाबाई, ये ग विठाबाई. माझे पंढरीचे आई, माझे
वारकरी छाती ठोकपणे सांगतात, आम्हाला 5वी माता सुद्धा आहे, तिला बोलवतात, एक विठाबाई माझे पंढरीचे आई. आपल्याला माहित होतं का ती सुद्धा आपली आई आहे? नाही ना. संतांनी अनेक पद्धतीनं वर्णन केले, पण आपण जर कधी शोधण्याचा प्रयत्न केला ना तर आपल्याला अनेक अभंग संतांनी देवाला देवीच्या रूपात पाहिलेलं आहे आणि त्याचं वर्णन केलं अभंग पाहायला मिळतात. माऊली ज्ञानोबा राय तर वर्णन करतात, करी कृपा माझे मन लागो तुझे पायी, हो करी कृपा माझे मन लागो तुझे पायी, हो करी कृपा माझे मन लागो तुझे पायी, हो करी कृपा. तू सावळे सुंदरी, हो करी कृपा, तू सावळे सुंदरी, हो करी कृपा, तू सावळे सुंदरी, हो करी कृपा, तू सावळे सुंदरी, हो करी कृपा. निज भक्त करुणा करे, हो करी कृपा, निज भक्त करुणा करे, हो करी कृपा, निज भक्त करुणा करे, हो करी कृपा, निज भक्त करुणा करे, हो करी कृपा. पंढरी उभी राहिली, डोळा पाहिली, संती देखील वरून मिठाई, वरून मिठाई. सच्चिदानंद अंबाबाई, हो करी कृपा, सच्चिदानंद अंबाबाई, हो करी कृपा, सच्चिदानंद अंबाबाई, हो करी कृपा, सच्चिदानंद अंबाबाई, हो करी कृपा. माऊली ज्ञानोबा राय पांडुरंगाला भगवतीच्या रूपात पाहतात, सांगतात सच्चिदानंद अंबाबाई, हो करी कृपा. उजळी कुळदीपा बोध करी सोपा, येऊनी लवलाही, येऊनी लवलाही. सच्चिदानंद अंबाबाई, हो करी कृपा. आपण बघा आपल्या कुलदैवतांना आता देवाऱ्यात बसवलेलं आहे की नाही, स्थानापन्न केले ना. मग माऊली ज्ञानोबा राय त्याचं सुद्धा वर्णन करतात, आम्ही सुद्धा आमच्या पांडुरंग परमात्म्याला देवाऱ्यात बसवलेला आहे. तुझा देवारा मांडिला, हो करी कृपा, आत बैसविली आदि माया, हो करी कृपा. ज्ञान गादी दिली बैसवया, हो करी कृपा. काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार, त्यासी बळ फार, सर्व सुख देई, सर्व सुख देई. सच्चिदानंद अंबाबाई, हो करी कृपा, सच्चिदानंद अंबाबाई, हो करी कृपा. आपल्याला फक्त आदिमाया भगवती जगदंबा भवानी हीच माहीत होती, पण पांडुरंगाला सुद्धा साधू संतांनी आईचं रूप दिलेलं आहे. त्या भगवतीला सुद्धा आई म्हटलेलं आहे, जगदंबा म्हटलेलं आहे, भवानी म्हटलेलं आहे. आणि तिचंच वर्णन तुकोबा राय करतात की ती तुम्हाला समजावून सांगण्याकरता साधू संतांना छळ सहन करावा लागला आणि ही रूपाबळे करुणी खळे हरिदासी. पुढे सांगतात की ती आम्हाला समजली, अक्कलनात आली आणि आम्ही काय करायला लागलो त्या अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे समागमे, तुका म्हणे समागमे, तुका म्हणे समागमे, तुका म्हणे समागमे, तुका म्हणे समागमे.
तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात की तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो. ती भगवती आम्हाला ज्यावेळी अक्कलनात आली ना, समजली ना, तेव्हा तुकोबाराय सांगतात की आम्ही आनंदाने नाचायला लागलो, डोलायला लागलो. तुम्ही आम्ही सुद्धा आता नाचतच आहोत की नाही, डोलतच आहोत की नाही. पण साधू संतांनी जो मार्ग दाखवला ना, त्या मार्गावर चालून आपण नाचत आहोत, डोलत आहोत. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते तेनेचे पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. माणसानं नाचावं, पण कुठं नाचावं हे सुद्धा साधू संतांनी सांगून ठेवलेलं आहे. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी. इथं नाचलो तर काय होतं, तरी कीर्तनाचे नटनाचे नाशिरे व्यवसाय प्रायचित्ताचे जे नामचे नाही पापाचे ऐसे केले. इथं नाचल्याने प्रायचित्त घेण्यायोग्य विषयांचा नायनाट होतो आणि इतर ठिकाणी नाचल्यामुळे विषय वासनेचा उगम होतो. म्हणून संतांनी आधीच सांगितलंय नाचू कीर्तनाचे रंगी. जिथं जिथं भगवंताचं नामचिंतन चालू आहे तिथं तिथं तुम्ही नाचण्याचा प्रयत्न करा. पण आपल्याला लाज वाटते ना, आपल्याला वाटतं की आपण इथून उठून गेल्यावर आपल्याला कोण हसलं तर. तुका म्हणे असे जन नाही कानत ये नाही. तुम्ही तिकडे लक्षच देऊ नका, फक्त शुद्ध भाव ठेवा. भाव धरा रे, भाव धरा रे, आपुलासा देव करा रे. कोणी काय म्हणू यासाठी बळकट प्रेम असावे गाठी. निंदा स्तुतीवर घालून काठी मी तो हरा रे, आपुलासा देव करा रे. ती विठाई माऊली आहे ना, ती तुम्हा आम्हाला समजावी याच्याकरता ज्ञानोबारायांचा अवतार आहे. त्या ज्ञानोबारायांचं एक वार चिंतन करू आणि सेवा आटोपते घेऊ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. सद्गुरू माऊली पांडुरंग बाबा महाराज हेदवलीकर, तसेच गुरुवर्य कृष्णा महाराज झावरे अण्णांच्या कृपा आशीर्वादाने, तसेच मला वाटते इथं बसलेली सगळीच मंडळी गुरुवर्य मंडळी आहेत. तुम्हा सर्व संतमाय बापांच्या आशीर्वादानं आज या ठिकाणी केवळ अभंग उच्चारण्याचा प्रयत्न केला आहे. अभंग उच्चारत असताना जर माझ्याकडून कोणत्याही प्रकारची चूक झाली असेल तर मला क्षमा करा. आणि जे काही भगवंताचं नामचिंतन घडलं असेल तो माझ्या सद्गुरूंचा प्रसाद समजून त्या नामाचा अखंड जप करा. तुम्हाला ज्ञान सांगावं एवढा माझा अधिकार नाही, कारण इथं बसलेली सगळीच माणसं आहेत ना, माझ्यापेक्षा ज्ञानानं, वयानं, अनुभवानं आणि अधिकारानं सुद्धा मोठे आहेत. पण तरीसुद्धा आपलीच मुलगी आहे या नयानं. मी जसं माऊली म्हणतात की बालक बापाचे ताटे निघे बापा तेच जेवू लागे की तो संतोष लेणी वेगे मुखची ओढवी. लहान मुलगा ताटात जेवायला बसू की नाही वडिलांच्या, त्याला जेवता येतं नाही. मग तुम्हाला मी ज्ञान काय सांगणार. तुम्ही ते भाव भक्तीचं पंचपक्वानाचं वाढलेलं ताट आणि त्यातीलच एक लढीवाळ घास तुम्हाला भरवण्याचा माझा हा प्रयत्न होता. जमलेल्या सगळ्या श्रोते मंडळीला द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. तसेच गायनाचार्य अहिल्याताई आहे, सुजाताताई आहेत, बाबा आहेत, टाळकरी मंडळी आहेत, महिला टाळकरी वर्ग, पुरुष टाळकरी वर्ग, विणेकरी आई, चोपदार बाबा, हे विणेकरी बाबा, सगळ्यांनाच द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. कारण एकट्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ मिळविला किंवा तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी आनंदे. आपल्याला आनंद कधी लुटता येतो, जेव्हा आपण मन मोकळेपणाने बसतो, मन मोकळेपणाने हसतो, तेव्हा आनंद लुटता येतो. जरा आपण इथं आल्यानंतर अहंकार धरून बसलो, मी का हसू, हे काही सांगेल, मी का हसू, मी का इकडं तिकडं बघू, तसं जमत नाही. तुम्ही आम्ही खेळीमेळी आणि असं वातावरण मला आज इथं पाहायला मिळालं. त्याच्याबद्दल ग्रामस्थ मंडळाला, या अखंड हरिनाम सप्ताह मंडळाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. माझा आवाज तुमच्यापर्यंत ज्याने सुस्पष्ट असा पोचवला ते सावंत शिष्टीमाळे भाऊ, तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. आणि आज कीर्तनाची साथ करण्याकरता, मृदुंगाची सेवा करण्याकरता माझे बंधुराज मंगेश दादासुद्धा आलेले आहेत, त्यांनासुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. तसेच माझे पतिदेव नितीन महाराज भोईर यांनासुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. आज सेवेचं सौजन्य ज्यांचं आहे ते कैलासवासी भगवान मंगळ्या पवार यांच्या पुण्यस्मरणानिमित्तानं श्रीयुत महेश भगवान पवार किंवा त्यांच्या कुटुंबियांनी बाबांच्या पुण्यस्मरणानिमित्तानं आजच्या दिवसाच्या कीर्तन सेवेचं सौजन्य दिलेलं आहे. तुका म्हणे का मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे किंवा देहत्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्ज नाहीची क्रिया घडावी. माणसानं अशी क्रिया करावी
की आपण गेल्यानंतर आपली कीर्ती शिल्लक राहिली पाहिजे. पण कधी घडेल आयुष्यभर जर संतांची संगत केली असेल तर अन्यथा ते होणार नाही. बाबांची तशी संगत असेल म्हणून इथेही सेवा त्यांच्यातर्फे देण्यात आली असो. त्यांनासुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. असो झाली सेवा ज्ञानोबा तुकोबांच्या, पांडुरंग परमात्म्याच्या, आईवडिलांच्या, सद्गुरूरायांच्या, पालेश्वरी मातेच्या चरणावर अर्पण करून सेवेला पूर्णविराम. जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय हरी हरी जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय हरी हरी जय विठ्ठल जय जय हरी विठ्ठल जय विठ्ठल जय जय हरी हरी 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 जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय हा बोलिलेले कुरे वेगळा पुढे उत्तरे क्षमा अपराध महाराज तुम्ही चित्त हा नाही विचारिला अधिकार व्याकुला क्षमा अपराध महाराज तुम्ही चित्त तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पेटकरा क्षमा अपराध महाराज तुम्ही चित्त ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वर्धमान विठ्ठल श्री ज्ञानदेव कोणी उठायची घाई करू नका, कालसारखं कोणी करू नका. आजचं हे कीर्तन आपल्या परिचयाचा अभंग घेतला होता, कुलीची कुलदेवी ठेवी काही संतांचे. तरी आज कीर्तन हबप अश्विनीताई भोईर बिलाजी अलिबाग यांनी आज सुशावे असं कीर्तन केलं. तर मी त्यांचे ग्रामस्थ मंडळ बालेबुद्रुक यांच्याकडून आभार मानतो. त्याचबरोबर ज्या गायिका ताईंच्यासोबत आले आहेत, प्रथम त्यांच्यासाठी टाळ्या वाजवाव्या आपण. का किती सुंदर गोड त्यांनी आज गायलेलं आहे आणि मृदुंगाचार्यांची साथसुद्धा अतिउत्तम होती. तर मी त्यांचे देखील आभार मानतो. आणि मी महेश शेठ पवार आपणास विनंती करतो, त्याचबरोबर त्यांच्या वहिनी आपणास विनंती करतो का आपण ताईंना शाल व श्रीफल देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान करावा, एवढं विनंती करतो.